नमस्कार, आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोकसुराज्य. पुणे महानगरपालिकेच्या वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात शासकीय मालमत्तेचा सर्रास गैरवापर होत असल्याचे गंभीर चित्र समोर आलं आहे. अगदी सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांच्या कार्यालयाच्या समोरच असलेल्या अभियंता विभागात एकच अधिकारी उपस्थित असून उर्वरित अधिकारी त्यांच्या खुर्च्यावर दिसतच नाहीयेत. रिकाम्या खुर्च्या, पण लाईट आणि फॅन मात्र तासनतास सुरूच. सरकारी विजेचा असा बिनधास्त वापर म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का? जेव्हा सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की अधिकारी बाहेर गेले आहेत, जेवायला गेले असतील. 15-20 मिनिटं लाईट सुरू राहिली तर काय फरक पडतो, पण साहेब हे उत्तर अपेक्षित आहे का? एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जातं आणि दुसरीकडे पालिकेचेच कर्मचारी सरकारी विजेचा असा उघडपणे अपव्यय करताना दिसतात. सदर प्रकरणावर कारवाईचा प्रश्न विचारला असता पवार यांनी सूचना देऊ असे सांगून पुढे काहीही करण्याचे टाळले. हा प्रकार फक्त विजेचा अपव्यय नाही तर शासकीय जबाबदारीचा देखील टाळाटाळ आहे. आपणास काय वाटतं, सरकारी कर्मचाऱ्यांनी असा अपव्यय करावा का? कृपया तुमचे मत कमेंटमध्ये जरूर कळवा आणि बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो, अशा ठोस आणि निर्भीड बातम्यांसाठी व्हॉइस ऑफ लोकसुराज्यला सबस्क्राईब करा. धन्यवाद.